श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ MPT या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर कधी आपलं मन अगदी खचून जातं. तर कितीही मोठं संकट आलं तरी पण तुम्ही हे जर विचार ऐकले तर तुम्हाला आतून प्रेरणा मिळेल. त्यासाठी मन लावून हा व्हिडिओ नक्की ऐका. तोंड बंद ठेवलं तर मासाही अडचणीत येत नाही. प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा, कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ कशी असेल सांगता येत नाही. आपल्याला चांगलं किंवा वाईट आयुष्य मिळालेलं नाही, ते फक्त आयुष्य आहे. चांगलं बनवायचं की वाईट ते आपल्या हातात आहे. प्रयत्न करताना पराभवाची शक्यता असते, पण प्रयत्नच केले नाही तर 100% पराभवच होतो. आवडीचं काम मन लावून करा. तुमची बुद्धी तुम्हाला पैसे मिळवून देणारा रस्ता आपोआपच दाखवत जाईल. 4 लोक काय म्हणतील हा विचार त्या लोकांनाच करू द्या. कोणी आपलं घर चालवायला येत नाही. भरवसा ठेवायला शिका की आपल्याला आवश्यक असणारी प्रत्येक गोष्ट ही योग्य वेळ आपल्यानंतरच आपल्याला मिळत असते. स्वभाव आणि विचार चांगले ठेवा. DP आणि स्टेटस सगळेच ठेवत असतात. माणूस दोन्ही गोष्टीमध्ये लाचार आहे. दुःखापासून तो लांब जाऊ शकत नाही आणि सुख विकत तो घेऊ शकत नाही. चेहऱ्यावरून फक्त रंग कळतात, माणसे समजायला ती वाचावी लागतात. तुमचा संघर्ष फक्त तुम्हालाच करायचा आहे, कारण लोक फक्त अंतिम निकाल पाहतात, तुमचा संघर्ष नाही. जीवनात संघर्ष या शब्दाला महत्त्व नाही, संघर्ष करणाऱ्याला महत्त्व आहे. आपल्या व्यवसायाला यशस्वी करण्यासाठी कोणतेही काम करण्याची तयारी ठेवा. जिथे तुम्हाला लाज वाटली तिथे तुम्ही संपला. म्हणून समजा, लोकांना चेष्टा करू द्या, ते त्यांच्यासाठीच आहेत आणि आपण आपल्या कामातून त्याचे उत्तर द्या. जी व्यक्ती कधीही आपली नसते तिच्यावर हक्क दाखवू नका आणि जी आपल्याला समजून घेऊ शकत नाही तिला आपले कधीही दुःख सांगू नका. तुमची डिग्री हा कागदाचा निव्वळ एक तुकडा आहे. तुम्ही कसे वागतात यावरून तुमचे शिक्षण दिसून येते. लक्षात ठेवा, पैसा नसलेल्या माणसापेक्षा स्वप्न नसलेला माणूस जास्त गरीब असतो. शेवटच्या क्षणी काम करण्याची सवय घातक असते. शेवटच्या क्षणी काम करण्याची सवय घातक असते. आपल्या दोषांवरचे उपाय नेहमी आपल्याकडेच असतात. फक्त ते शोधण्याची तसदी घ्यावी लागते. कधीकधी उत्तर न देणेसुद्धा एक उत्तरच असते आणि बऱ्याचदा ते जास्त प्रभावी असते. उद्या कोणीतरी आपल्याला मदत करेल या आशेवर आज बसून राहिला तर वर्तमानासोबत भविष्यही अवघड होऊन बसेल. तुमच्या निर्णयावर तुमची भीती नाही तर तुमचा विश्वास दिसला पाहिजे. तुम्ही कोण आहात हे स्वतःजवळील क्षमतेने जगाला दाखवून द्या, तरच जग तुम्हाला ओळखेल. गगन भरारीचं वेळ रक्तातच असावं लागतं. जेव्हा आपण आपल्या मनाने एखादी गोष्ट ठरवतो तेव्हा आपलं संपूर्ण शरीर आपल्याला साथ देतं. आपला सर्वात मोठा मोटिवेटर दुसरा तिसरा कोणी नसून आपण स्वतःच असतो. आपलं आयुष्य कसं आहे याबद्दल तक्रार करण्यापेक्षा ते आहे त्याबद्दल कृतज्ञ राहायला हवे. एका रात्रीत मिळणाऱ्या यशासाठी खूप जास्त संघर्ष करावा लागलेला असतो. तुम्ही कोण आहात ते स्वतः जवळील क्षमतेने जगाला दाखवून द्या, तरच जग तुम्हाला ओळखेल. समाजात बदल का घडत नाही? कारण गरिबांमध्ये हिंमत नसते, मध्यमवर्गीयांना फुरसत नसते आणि श्रीमंतांना गरज नसते. कष्ट ही प्रेरक शक्ती आहे जी माणसाची क्षमता तपासते आणि त्याला विकासाच्या मार्गावर नेते. सुख पाहिजे असेल तर मध्यरात्री जेवू नये. शांती पाहिजे असेल तर दिवसा झोपू नये. सन्मान पाहिजे असेल तर व्यर्थ बोलू नये. प्रेम पाहिजे असेल तर कधीही मैत्री सोडू नये. फुंकर मारून आपण दिवा विझवू शकतो, पण अगरबत्ती नाही, कारण ज्याचे कर्तव्य दरवळते त्याला कोणीही विझवू शकत नाही. तर मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आजचे हे प्रेरणादायक मोटिवेशनल विचार नक्की आवडले असतील. तुमच्या मनामध्ये थोडा जरी बदल झाला असेल, तुम्हाला थोडे तरी मोटिवेशन मिळाले असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. सोबतच बेलघंटा आहे तीसुद्धा प्रेस करा आणि त्यामध्ये ऑल हे ऑप्शन सिलेक्ट करा, जेणेकरून जे काही नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती अपलोड होतील त्याचे नोटिफिकेशन आपल्या मोबाईल स्क्रीनवर डिस्प्ले होईल, जेणेकरून तुम्हाला
हे नवनवीन व्हिडिओ अपलोड केलेले पाहता येतील। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका प्रेरणादायक व्हिडिओमध्ये, छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।